नमस्ते माझ्या प्रिय मित्रांनो, मी दिनांक 4/9/2025 रोजी जी तहसीलदारांच्या विरोधात मंडणगड तहसीलदारांच्या विरोधात जी व्हिडिओ टाकली होती त्याबद्दल आपणा सर्वांनी जो मला प्रतिसाद दिलात त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा मनपूर्वक आभार मानतो। मित्रांनो, माझी व्हिडिओ अशीच पाहत राहा, मला लाईक करत राहा आणि सबस्क्राईब करत राहा, जेणेकरून हे व्हिडिओ आपल्या मुख्य मंत्र्यांपर्यंत किंवा ह्या सर्व वरिष्ठांच्या कानावरती जातील आणि ह्यांच्यावरती योग्य ते कारवाई होतील। तर मित्रांनो, आपल्या प्रतिसादाने व त्याच व्हिडिओवरती काही लोकांनी धमकींचे कमेंट किंवा काही असे पाठवलेले आहेत, त्या एक सगळ्या मिश्रणमुळे मला एक वेगळा जोश आलेला आहे आणि मी आता ह्या संपूर्ण गोष्टीचा एक पोस्टमॉर्टम करायला सुरुवात केलेली आहे। आणि मी मंडणगड तहसीलदारांनी कुठल्या पद्धतीने महाराष्ट्र शासनाला अंधारात ठेवून व जनतेला अंधारात ठेवून कशा प्रकारे घोटाळे केलेत ह्याचे मी आता पुरावे जनतेसमोर देण्यास सुरुवात केलेली आहे। त्यापैकी मी आता 2 ठोस पुरावे ज्याला कोण नाकारू शकत नाही हे तुमच्या समोर सादर करणार आहे। जरा ते पहिल्यांदा पाहून घ्या, नंतर मी बोलतो। तर मित्रांनो, जो मी तुम्हाला स्क्रीनशॉट दाखवला आहे त्याला जरा व्यवस्थित झूम करून पहा। तो एका 7/12चा आहे, 7/12 क्रमांक 84चा 1। हा महाप्रल तरीबंदर इथला 7/12 आहे। ज्या प्लॉटवरती सदर गाळ काढण्याची जी परमिशन मिळालेली आहे इरिगेशन डिपार्टमेंट व तहसीलदार यांनी मिळून, जो माहिती नाही कुठले कागदपत्र लावलेत, परंतु त्या 7/12वरती ती वाळू उतरण्याचा किंवा जे पण काय ते वाळू मिश्रित गाळ तिथं क्लिअर करण्याचा किंवा फिल्ट्रेशनचा कुठलाही परमिशन दिलेला आहे। परंतु त्या 7/12वरती याआधी त्या जमिनीवरती 2 ते 3 वेळा, सतत 2 ते 3 वेळा, ऐकून घ्या मी काय म्हणतो, 2 ते 3 वेळा मंडणगड तहसीलदारांनी 2021ला तारीख वाईज मी तुम्हाला संपूर्ण पुढच्या व्हिडिओमध्ये सगळे कागदपत्रे टाकत राहीन, परंतु हा महत्त्वाचा मुद्दा ऐकून घ्या की त्याच्यावरती 3 वेळा अवैध वाळू उत्खनन होत असताना कार्यवाही झाली व त्याच्यावरती 3 वेळा दंड ठोठवण्यात आला। वेगवेगळ्या किमती मी सांगत नाही, परंतु टोटल त्याच्यावरती काहीतरी 22 लाखाचा त्या ह्याच्यावरती महाराष्ट्र शासनाचा म्हणजे मंडणगड तहसीलदार यांनी केलेला दंड आहे। तरी देखील एवढा मोठा दंड असताना देखील त्याच 7/12वरती पुन्हा परमिशन कशी देण्यात आली हा एक मोठा प्रश्न आहे। कारण का माझ्या माहितीप्रमाणे असा लॉ आहे की ज्या प्रॉपर्टीवरती जर का महाराष्ट्र शासनाचा 1ही रुपया कर्ज असेल तर त्या प्रॉपर्टीला कुठल्याही पद्धतीचा परमिशन देता येत नाही। मग हे कसं झालं हा एक मोठा प्रश्न आहे। दुसरा आणि महत्त्वाचा म्हणजे मुद्दा हा आहे की तहसीलदार साहेबांना मी जेव्हा विचारणी केली की साहेब तुम्ही त्या प्लॉटवरती रॉयल्टी इश्यू कशी केलेत, तर तहसीलदार साहेबांनी मला उत्तर दिला की मला हायकोर्टाचे आदेश होते आणि हायकोर्टाच्या आदेशानुसार मला त्यांना रॉयल्टी द्यावी लागली। परंतु तहसीलदार साहेबांना माझा असा प्रश्न आहे, जनतेच्या वतीने तहसीलदार साहेबांना माझा असा प्रश्न आहे की साहेब, मंडणगड तालुक्यामधली जमिनीवर कुठली जमीन येणे आहे किंवा कुठल्या जमिनीवर दंड शिल्लक आहे हे कळवणं माननीय न्यायाधीशांना तहसीलदार साहेब हा तुमचाच काम होता, परंतु ती तुम्ही तुमची ड्युटी केलीच नाही हे मी तुम्हाला आव्हान करतो। आणि याच्या पुढील सुद्धा मी तुम्हाला पुरावे असेच कागदोपत्री सांगत राहीन। 7/12 नंबर 84चा 1 सर्च करा आणि तुम्हाला मित्रांनो सगळ्यांनी पहा की त्याच्यावरती बोजा आहे की नाही आणि मग त्याच्यावरती परवानगी कशी देण्यात आली त्याच 7/12वरती। मग ह्या तहसीलदाराचा पहिला घोटाळा उघडा होतो। मी अकलक महालुनकर, आम्ही कोकणी चॅनलवरून। तर मित्रांनो, ह्या सगळ्या प्रकरणामध्ये आपल्याला मी एक सांगू इच्छितो की मी जे हे सगळं जे कार्य करत आहे हे महाराष्ट्र शासनाचा लय मोठा महसूलचा घोटाळा वाचवण्याचं काम मी करत आहे आणि ह्याच्या पाठीमागे लय मोठा एक नेटवर्क आहे आणि त्या नेटवर्कला बाहेर काढून मी त्या नेटवर्कचा देखील पर्दाफाश करणार आहे। हे सगळे प्रकार असेच घडत नाही, परंतु आज मंडणगड तालुक्यातल्या जनतेला अकलक महालुनकर दाखवून देणार की न्याय मोठा की भाई मोठे। आणि दुसरा विषय म्हणजे असा की त्या व्हिडिओमुळे मला भरपूर काय असे धमकी वगैरे आलेले आहेत। तर धमकी देणाऱ्यांना माझं एक आव्हान आहे की तुम्हाला जर का अकलक महालुनकरला काय करायचं असेल तर त्यांनी डायरेक्ट इथे गोळी मारायची, अन्यथा अकलक महालुनकर जर जगला तर तुम्हाला नागरिक केल्याशिवाय सोडत नाही। हा माझा खुला चॅलेंज आहे।
धन्यवाद. जय हिंद.